ज्याला पोट आहे त्याला भूक आहे, ज्याला पोट आहे त्याला भूक आहे, ज्याला जीभ आहे त्याला चव आहे, ज्याला जीभ आहे त्याला चव आहे। भूक लागल्यावर नसतो मनी भाव तुझा, पोट पूजा पोट पूजा पोट पूजा। पोट पूजा चव महाराष्ट्राची या चॅनलला सबस्क्राईब करायला, लाईक करायला, शेअर करायला आणि हो बेल आयकॉन दाबायला अजिबात विसरू नका। नमस्कार, चला तर आज आपण पाहून घेऊया चटकदार पावभाजी। तर आता आपण पाहू त्यासाठी लागणारे साहित्य। उकडलेले बटाटा व फ्लावर मॅश करून, 2 बारीक चिरलेले टोमॅटो, 2 बारीक चिरलेले शिमला मिरची, तेल, कोथिंबीर, मटर, 2 बारीक चिरलेला कांदा, हळद, तिखट, पावभाजीचा मसाला, मीठ, रेड फूड कलर, अमूल बटर। चला तर आता आपण कृतीकडे वळूया। सर्वप्रथम गॅसवर पातेला ठेवू व त्याच्यात 2 चमचे तेल टाकून चांगलं गरम करून घेऊ। आता आपलं तेल गरम झालेलं आहे, त्याच्यात बारीक चिरलेला कांदा टाकून मस्त ब्राऊन होईस्तोपर्यंत परतून घेऊ। आता तुम्ही पाहू शकता आपला कांदा ब्राऊन झालेला आहे। त्यात आपण आता हे चिरलेले टोमॅटो टाकून मऊ होईस्तोपर्यंत चांगला परतून शिजवून घेऊ। आपलं मिश्रण चांगलं एकजीव झालेलं आहे। आता आपण 2 चमचे तिखट मसाला, अर्धा चम्मच हळद, 2 चम्मच पावभाजी मसाला टाकून मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ। आता आपण ह्याच्यात बारीक चिरलेली शिमला व मटर टाकून मिश्रण चांगलं एकजीव करून घेऊ। आता आपण हे मिश्रण वाफवण्यासाठी एक खोलताट घेऊ व त्याच्यावर अर्धा वाटी पाणी ठेवून हे मिश्रण 5 मिनिटांसाठी वाफवून घेऊ। आता तुम्ही पाहू शकता की आपलं मिश्रण वाफवून झालेलं आहे। आता त्यात आपण मॅश केलेला बटाटा व फ्लावरचं मॅश आपण यात टाकून पुन्हा ते मिश्रण परतून घेऊ। आपलं मिश्रण आता चांगलं परतून झालेलं आहे। आता ह्यात आपण चवीनुसार मीठ व फूड कलर पाण्यामध्ये मिक्स करून याच्यात टाकून घेऊन पुन्हा हे मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यावे। आता तुम्ही पाहू शकता की आपली चटकदार पावभाजी रेडी झालेली आहे। पण ह्याच्यात काहीतरी मिसिंग आहे। हो, बरोबर ओळखलात तुम्ही, बटर। आता ह्याच्यात आपण 1 ते 2 चमचा बटर टाकायचं। तुम्हाला जर जास्त आवडत असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता। बटर टाकून मिश्रण चांगलं एकजीव करून घ्यायचं। आता तुम्ही गॅस ऑफ करा। या पावभाजीला एका वाटीत काढून घ्या। त्याच्यावर गार्निशसाठी कोथिंबीर टाकून तुमची पावभाजी रेडी झालेली आहे। तुम्ही पण हे सगळे घरी बनवा आणि आम्हाला कळवा की तुमची पावभाजी कशी झाली ते। आणि तुम्हाला अजून व्हिडिओ पाहिजे असतील तर ज्यांनी कोणी या चॅनलला सबस्क्राईब नाही केलं आहे, प्लीज तुम्ही सबस्क्राईब करून लाईक करा। आम्ही तुम्हाला असेच चवीनुसार
टेस्टी अजून रेसिपी पाठवून दे.